जय हिंद मित्रांनो, तुमचा महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल। ही ऑनलाईन प्रश्न आहे, तर मित्रांनो लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कुठे झाले? कुठे झाले राजश्री शाहू महाराज यांचे उच्च शिक्षण? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, राजकोट। पुढचा प्रश्न, 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिन कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन। पुढचा प्रश्न, अनाथांची माय म्हणून ओळखले जाणारे सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, मुक्ती सदन, केळगाव, पुणे। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते? कोणत्या राज्यातून निवडले गेले होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, पश्चिम बंगाल। पुढचा प्रश्न, व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, विराज शिंदे। पुढचा प्रश्न, इसवी सन 1935 मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केले? कोणी स्थापन केले होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। पुढचा प्रश्न, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? कोणी लिहिलेलं आहे मराठी सत्तेचा उदय? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, न्यायमूर्ती रानडे। पुढचा प्रश्न, देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कुठे आहे? कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, हैदराबाद या ठिकाणी सर्वात मोठं उंच पुतळा आहे। पुढचा प्रश्न, हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ही अस्पृश्यांची आहे असे कोणी म्हटले? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते। पुढचा प्रश्न, बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय आहे? काय आहे बाबा आमटे यांचं पूर्ण नाव? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, मुरलीधर देवीदास आमटे। पुढचा प्रश्न, सातारा सरकारी हायस्कूलमध्ये सन 1900 मध्ये कोणी प्रवेश घेतला? कोणी घेतले होते प्रवेश? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। पुढचा प्रश्न, खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर कोणत्या साली उदय झाला? काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, 1919। पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? खूप सोपा प्रश्न आहे। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, महात्मा फुले। पुढचा प्रश्न, पहिले स्त्री कादंबरीकार कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, साळूबाई तांबवेकर। पुढचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांचे कोणते ग्रंथ हा वेदावरील प्रमाण ग्रंथ आर्य समाजाचा आहे? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, सत्य अर्थ प्रकाश। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।